तर नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे शॉपिंगला. तुम्ही बघताय आलो आहे मालाड नटराज मार्केटला. तर असं झालेलो सहज बायकोसाठी दिवाळ सणाची साडी, परंपरेप्रमाणे दिवाळ सणाची साडी जे नवीन लग्न झालेले असतात त्यांना माहीत असेल आणि नसेल माहिती तरी पण माहीत करून घ्या की देवदिवाळी जवळ येते आहे, तर आपल्याला नवीन साडी आपल्या हक्काच्या बायकोसाठी द्यायची आहे. तर मी त्यासाठीच इकडे आलो मालाड मार्केटला. तर इकडे बघताय तुम्ही, मला व्हिडिओ शूट करण्यासारखं वाटलं. इकडे भरपूर नवीन नवीन गोष्टी मला दिसल्या. मी सहसा जात नाही जास्त शॉपिंग करण्यासाठी. तर तुम्ही बघताय इकडे साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि छान साड्या आहेत आणि प्राईजसुद्धा कमी आहे, जास्त आहे, असं तुम्हाला जसं वाटेल तसं. आणि खूप छान साड्या आहेत इकडे. घागरे आहेत लग्नासाठी, लहान मुलांचे सुद्धा ड्रेसेस आहेत. तुम्ही बघताय किती छान आहेत. आणि इकडून चालत चालत बघताय तर पुढे आपल्याला अजून खूप काही छान छान गोष्टी दिसणार आहेत. हे लेहंगे बघा, मुलींना स्पेशली ज्यांचं लग्न जवळ आलं आहे आणि ज्या करवल्यासुद्धा आहेत त्यांनासुद्धा खूप छान आहेत इकडे लेहंगे. आणि खूप साऱ्या छान छान गोष्टी होत्या लहान मुलांच्या. आणि तुम्ही जाल तर तुम्हाला बघायला भेटेल खूप छान छान व्हरायटीज आलेल्या आहेत इकडे. आणि असंच बघता बघता मला असं वाटलं की तुम्हाला शूट करून दाखवावं. बघा तुम्ही, लहान मुलांचे कपडेसुद्धा भारी आहेत. आणि हे इकडे बघताय कोट, टाय, सूट वगैरे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सुंदर अशा ड्रेसेस आलेले आहेत इकडे. आणि मी इकडे असंच गेलेलो की शॉपिंगला जाऊया आणि साडी घ्यायची होती, त्याच्यामुळे मी इकडे काय प्राईस वगैरे विचारली नाही. जर तुम्हाला हवी असेल प्राईस स्पेशली तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी पुन्हा जाईन तुमच्यासाठी आणि तिकडे जाऊन शूट करेन. आणि त्यांचं होलसेल प्राईस काय आहे, रिटेल प्राईस काय आहे, ते सगळी डिटेल्स मी तुम्हाला या नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. मी फक्त असंच नुसतं शूट केलं आहे की काय काय तिकडे काय काय थिंग्स आहेत चांगल्या चांगल्या आणि कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण घेऊ शकतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही ड्रेसेस इकडे बघणार आहात. आणि खूप गर्दी होती. दिवाळी झाली तरी पण खूप सारी गर्दी होती इकडे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा इकडे फॅन्सी ड्रेसेस आलेले आहेत आणि खूप छान आहेत. तुम्ही एकदा व्हिजिट करा मालाड नटराज मार्केटला, ठीक आहे. आणि चला आपण बघूया अजून काय काय गोष्टी आहेत. तर इकडे बघता तुम्ही, हे कानातले आहेत मुलींचे, स्पेशली ज्वेलरी आहे. ही ज्वेलरी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही इकडे जाऊ शकतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा इकडे मेकअपचे सुद्धा सामान इकडे बघितले मी. इकडे पुढे तुम्हाला दिसेल इकडे ह्या बॅग्स आहेत आणि मेकअपचे सामान पण मी शूट केलेले आहेत. तो दुकानदार मला स्पेशली त्याने बोलवलेलं पण माझ्याकडे वेळ नव्हता. तर तुम्ही बघा मेकअपचे सामान. हे बघा, हेच दुकान आहे याच्या पुढचं. इकडे आहे ना तुम्हाला लग्नाचं जे साहित्य लागतं हळदीला, हे बघा, हे हळदीला स्पेशली मुली वेअर करतात. आणि इकडे बघाल तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कलर्ससुद्धा तुम्हाला इथे मिळतील. आणि ते लेडीजचे जे हेअरस्टाईल्सचे सुद्धा इकडे काय ते बोलतात ना, डोक्याला लावतात ते अंबाडे वगैरे, ते सगळे मिळतील तुम्हाला इकडे. वेण्यासुद्धा मिळतील हे स्पेशली. आणि तुम्ही इथे हे पण बघितलं बांगड्या, त्या पण सुद्धा मिळतील तुम्हाला इकडे. आपण याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवेन सुद्धा, मी जाईन. पण ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही नक्की सांगा मला. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे पाहायचं आहे आणि कशावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवू हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ पूर्ण बघा. असेच मी तुम्हाला भरपूर काही गोष्टी दाखवल्या आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आणि मोठ्यांचे शर्टसुद्धा आहेत इकडे, अगदी कमीत कमी प्राईसमध्ये आहेत. 350मध्ये सुद्धा शर्ट्स आहेत, ते शेवटी तुम्हाला बघायला मिळतील. आणि बघताय समोर, हा दुकानदार आहे, त्यानेच मला बोलवलं आहे स्पेशली त्याची व्हिडिओ बनवायला. तर जाईन मी एकदा आणि तुम्हाला दाखवेन. तर फायनली शॉपिंग करता करता मी भरकटलेलो. माझी बायको वेगळीकडे गेली, मी वेगळीकडे गेलो. तिला शोधायच्या नादात मी इकडून तिकडून फिरतच होतो. आणि मी वेगळीकडेच गेलो शूट करता करता. कुठे गेलो मला माहीतच नाही. हे बघा ड्रेसेस वगैरे मी तुम्हाला दाखवण्याच्या नादात इकडे तिकडेच फिरत होतो. आणि ती गेलेली एका साडीच्या ड्रेसमध्ये. तिने मला फोन केला. तर ती मला म्हणाली की ठीक आहे, तुम्ही शूट करा तिकडे, मी इकडे
शेवटच्या दुकानात आहे साडीच्या, तर ती मला तिकडे भेटेल. तिने कुठली साडी घेतली आहे, तिला ॲक्च्युली पाहिजे होता तो कलर सस्पेन्स आहे. ते तुम्ही इन्स्टाला आपल्या फॉलो करा आणि यूट्यूबलासुद्धा मी टाकली तर टाकीन ती व्हिडिओ दिवाळी सणाची. तिला कोणती साडी आवडली आणि कशाप्रकारे आवडली ते जर तुम्ही इन्स्टाला नवीन असाल तर आपल्याला फॉलो करायला विसरू नका. आपलं चॅनल आहे तेजेश कलमकर आणि माझ्या बायकोचं नंदिनी भानसे करून आहे, तर त्या चॅनलला तुम्ही फॉलो करा. तिथे तुम्हाला आपले पोस्ट आणि जे काही अपडेट्स असतात ते तिकडे तुम्हाला मिळतील. आणि ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि शेवटपर्यंत बघा काय काय दाखवतो ते. चला, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स येत राहतील. आणि नवीनच चॅनल आहे, खूप छान व्हिडिओ बनवायचे आहेत आपल्याला यांच्या यूट्यूबच्या मार्फत आणि लोकांपर्यंत पोचवायच्यासुद्धा आहेत. तर एवढ्या गर्दीमध्ये मला वाटलं तुम्हाला दाखवावं असं. हे बघा, इकडे तुम्हाला सँडलसुद्धा दिसतात आहेत. या चप्पल पण खूप भारी होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या. कचरा लिटरली तिकडे. आणि माझं म्हणणं आहे की तिकडे जा, खूप छान गोष्टी आल्यात त्या पहा, आवडल्यास घ्या पण. आणि बघूया आता. हे बघा, हे काका इकडे विकतात, ती साडी समोर दिसते तुम्हाला 500 रुपयाला विकतात ती. मला तर खूप महाग वाटते आणि काय जे आहेत होलसेलवाले त्यांना स्वस्त वाटत असेल, मला काय माहिती नाही. मला असं वाटलं शूट करावं म्हणून मी शूट करून दाखवतो तुम्हाला. तर जो दिखता है वो बिकता है, सगळंच डोळ्यासमोर त्यांनी ठेवलं आहे आणि विकतात सगळे आपापल्या मर्जीने. ठीक आहे, चला तर मग व्हिडिओ एंड करतो आणि नक्की सांगा कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून. आज भरपूर दिवसांनी खूप बडबड केली आणि आपले व्हिडिओसुद्धा येत नाही आहेत कामामुळे. थोडं काम भरपूर आहे आणि जसं वेळ मिळेल तसा व्हिडिओ अपलोड करत जाईन मी. आणि ही त्यातलीच एक व्हिडिओ शूट केली आहे रँडमली. तर कशी वाटली व्हिडिओ ही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या. चला, नमस्कार, बाय. आणि गाईज, तुम्हाला याच्यातली कोणती गोष्ट आवडली आहे हे मला कमेंट करून सांगा. आणि त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ हवी असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा. मी जाईन तिकडे तुमच्यासाठी स्पेशली व्हिडिओ बनवायला आणि त्याच्या डिटेल्समध्ये सांगेन काय रेट्स आहेत आणि काय नाही ते. ठीक आहे, चला तर मग भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.